म्हणून जशी आपण जसा भाव तसा देव. आपण जशी भक्ती करतो तसं नेहमी भाऊ सांगतात, उदाहरण सांगा म्हणून, ज्या संत मीराबाईनं जशी भक्ती केली भाऊ तसा देव प्रगट झाला. फार तुम्ही ऐकणारे, मला आनंद वाटला, लक्ष देऊन तुम्ही ऐकतात. ऐका मंडळी, संत मीराबाई राजस्थानमध्ये जन्माला आल्या राजाच्या घराण्यामध्ये, आणि लहानपणामध्ये श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण त्यांचं अखंड भजन महाराज. क्षणोक्षणाला भगवंताची आठवण, जरा जरी मूर्ती लांब गेली तर त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा यायच्या, बेचैन व्हायच्या महाराज. पाण्यातला मासा बाहेर काढल्यानंतर जीवी जिती जीवना संगे आणि मत्स्या मरण त्या योगी, त्यांचं तसं जीवन होतं मंडळी. तुम्हारी याद आती है बताओ क्या करे मोहन, बताओ क्या करे मोहन. सुबह और शाम आती है, रात भर रुलाती है. चैन हमको नहीं आता, बताओ क्या करे मोहन, बताओ क्या करे मोहन. ऐका, असं त्यांचं. आणि खरंच आहे, भक्ताला अंतकरणातून हाक मारला, जे आता प्रसिद्ध सगळीकडे भावगीत तयार आहे का नाही, भक्तासाठी देव काय करता, धावून येतात ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दाज तेरा अब जल्दी आवो ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवो ना. हर एक सहारा मेरे, हर एक सहारे, तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवो ना. सर्व हातवरी करा, टाळी वाजवा. वाह, हातवरी, जय हो, क्या बात. बस तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आए. तुम बिन कौन जो मेरी बाह पकड़ ले जाए. भटक रहा हो मैं बाबा, है भटक रहा रहो मैं बाबा, पार लगाओ ना. तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा भावना. जय हो मंडळी. टाळी. आपल्याला सगळे बुडवणारे आहेत, पण सागरातून तारणारे भगवान आहेत, असं आहे. डुबाते हैं सभी मिलकर, किनारा कौन देता है. डुबाते हैं सभी मिलकर, किनारा कौन देता है. हमें जो चाहिए वो हक हमारा कौन देता है. मजबूर दिल लाचार लोगों का, मजबूर दिल लाचार लोगों का सभी उपयोग करते हैं, सहारा कौन देता है. ताड़ी. कृष्ण ने जिसको दान दिया उस दानी के आगे, मैंने सुना है नाम तेरे सब संकट सब भागे. कृष्ण ने जिसको, कृष्ण को जिसने दान दिया उस दानी के आगे, हमने सुना है नाम तेरे सब संकट भागे. भक्तों को विपत्ति को बाबा, भक्तों के संकट को बाबा आग लगाओ ना.
बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवो ना। हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवो ना। मंडळी, संकटात धावणारे देव आहेत, भगवंत आहे, साधू संत आहेत. बाकीचे तर आपल्याला त्यांच्यापेक्षा मोठं होत द्याना पाहतच नाही ते डोळ्यानं, कोणी असू. मग आपला चुलता मतदान घेतले पैसे घेतल्याशिवाय करीत नाही, हे बाकीचे आपले हाका नाही. म्हणून आता गोड कथा आहे काय झालं आपल्या 3 मिनिटं राहिलेत. संत मीराबाई लहानपणापासून श्रीकृष्ण जय कृष्ण भक्ती कशाला म्हणतात, भक्ती करता जसा भाव तसा देव कसा प्रगट होतो. श्रीकृष्ण जय कृष्ण भजन त्यांचं चालू. लग्न झालं मीराताईचं, आणि मीराताईचं लग्न झाल्यानंतर स्वयंपाकात लक्ष नाही, जेवण्यात लक्ष नाही, सतत श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण. सासरे बुवानं सांगितलं, मीरा आजपासून भजन बंद, भजन करायचं नाही. मीराबाईनं हात जोडले, मामाश्री मला एक टाइम जेवण बंद करा, माझं काही बाकीच्या मला प्रपंचातल्या गोष्टी देऊ नका, पण माझं भजन प्राण जाये पर. हो आता देह जाओ अथवा हो लागला नामाचा छंद. आता भजन सुटणार नाही, प्राण गेला तर प्राण जाईन, पण भजन सुटणार नाही. काय निष्ठा, काय भाव, काय विश्वास असा नव्हता त्यांचा. आणि मग सासरेबानं अनेक प्रयत्न केले मीराबाईचं भजन बंद होण्याकरता, पण मीराबाईचं सतत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. आणि मंडळी भवासं मीराबाईला मारण्याकरता अनेक प्रयत्न केले, विष पाजलं विष, आणि काळी झाली मूर्ती देवाची. विष मीराबाईनं पेलं आणि भजनाचा परिणाम देवाची मूर्ती काळी झाली आईसाहेब. आणि शेवटी अनेक प्रयत्न केले आणि राजानं दौंडी पिटवली. म्हणजे मीराबाईला जो मारण्याचा उपाय सांगन त्याला बक्षीस. आणि बक्षीस म्हणल्यानंतर मंडळी एक गारोडी, लक्ष द्या, एक गारोडी सर्प धरणारा तो गारोडी राजाकडे आला, राजे साहेब मीराबाईला मारण्याचा उपाय माझ्याकडे. म्हणजे तुझ्याकडे काय, ही पेटी आहे. अरे तर चांदीची पेटी आहे, चांदीच्या पेटीत काय, म्हणजे दिसायला चांदीची पेटी आहे, पण याच्यात कोबरा नाग आहे. कोणता नाग आहे, कोबरा नाग. म्हणजे काय याची विशेषता, म्हणजे राजे साहेब दंश केल्याबरोबर मीराताईला मीराबाई पाणी सुद्धा मागणार नाही, एवढा हाल हाल विष या सर्पामध्ये. म्हणजे वा वा, छान छान. पैसे दिले, ती पेटी घेतली मंडळी. आणि जशी पेटी घेतली, नौकराला बोलवलं. नौकर धावायचा, राजे साहेब कशा करता बोलवलं. म्हणजे चांदीची पेटी हातात धर. म्हणजे काय या चांदीच्या पेटीत, म्हणजे या चांदीच्या पेटीमध्ये भगवान कृष्णाची मूर्ती आहे, कन्हैयाची मूर्ती आहे. मीराबाईच्या हातात दे, त्यांना सांगा कुलूप उघडा आणि त्याची पूजा करा. आणि त्या पेटीमध्ये काय होतं, कोणता नाग होता, कोबरा नाग होता. ऐका, साप पिटारा राणा भेजा मीरा हात दिए जाय. सकाळी सकाळी 5 वाजता नौकर धावत धावत आला, मीराताई 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 महालाच्या बाहेर आल्या. काय बेटा इतक्या लवकर 5ला कशाला आलाच बेटा. म्हणजे ही चांदीची पेटी तुमच्या सासऱ्याने तुमच्याकडे पाठवली. काय या पेटीमध्ये, म्हणजे या पेटीमध्ये भगवान कृष्णाची मूर्ती आहे, कन्हैयाची मूर्ती आहे. तिची पूजा करा, त्याला चंदन लावा आणि त्याच्यासमोर बसून भजन करा. मीराबाईने सांगितलं, बेटा माझं स्नान राहिलेलं आहे, आंघोळ राहिलेली आहे, ही पेटी देवघरात ठेव जा. ती पेटी महाराज देवघरात ठेवली. संत मीराबाई स्नान केलं मंडळी. हातामध्ये फुलं घेतले, हार घेतले, चंदनाची डबी घेतली आणि त्या पेटीजवळ आले महाराज. त्या पेटीमध्ये काय ठेवलेलं होतं, कोणता नाग होता, कोबरा नाग. त्या पेटीजवळ आल्या, चंदन लावलं, फुलं वाहिले, हार घातला, हात जोडून उभा टाकल्या. आणि अंतःकरणात भाव तयार झाला की या पेटीमधला माझा कृष्ण, माझा कन्हैया, माझा देव, मूर्ती छोटी असन का मोठी असन, सावळी असन का सुंदर असन, कुंडल कसे असेल, वैजंती माळा कशा असन, माझा कृष्ण कन्हैया, माझा बाकी बिहारी, माझा काना, माझा कानोबा या पेटीतला कसा दिसत असन, असा अंतःकरणात भाव केला मंडळी. पुन्हा दर्शन घेतलं, कुलूप उघडलं, त्या पेटीचं दार पलीकड टाकलं. मीराबाईनं डोळे झाकलेले होते, त्या पेटीमध्ये हात घातला आणि हात घालून मीराताईनं वरी काय काढलं तर ऐका, साप पिटारा राणा भेजा मीरा हात दिए जाए. साप पिटारा राणा भेजा
मीरा हाथ दिए जाए, नाहे धोये जब देखन लागी, कृष्ण मूर्ती ही पाई. त्याच ठिकाणी मंडळी साक्षात भगवंताची मूर्ती निघाली, दर्शन घेतलं, पूजा केली, चंदन लावलं आणि त्याच मूर्तीची आयुष्यभर सेवा केली आणि त्याच मूर्तीतला देव प्रगट व्हायचा आणि संत मीराबाईचे कामं करायचा. कशामुळं प्रगट झाला? कारण मीराबाईचा विश्वास होता की या पेटीमध्ये दुसरं कोणी नाही, माझा कृष्ण कन्हैयाच आहे. तेरी बिगड़ी बना देगा विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है. तेरा साथ निभाएगा, तेरा साथ निभाएगा विश्वास जरूरी है रा, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी. मंडळी मीराबाईचा विश्वास होता, त्यांची भक्ती होती, म्हणून सर्पाचं रूप देवानं बदललं आणि मीराबाईसाठी मूर्तीत प्रगट झाला. तसा त्यांचा भाव होता, त्यांची भक्ती तशी होती. म्हणून भक्ती आम्ही केली सांडोनी, आपल्याही अंतःकरणात इतकं आयुष्य गेलंय, एवढं आपलं ग्रंथ वाचन चालू, इतक्यावर झालं आपला सप्ताह चालू आहे. एकदा तरी वाटलं पाहिजे पांडुरंगा तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे? ज्ञानोबराया, तुकोबराया, जेजुरीच्या खंडोबराया, खरंच तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे? संत बाळूमामा, तुम्ही एवढे जीवांची सेवा केली, गावोगाव जागर केला, पांडुरंगाची भक्ती केली, तुम्हीच माझे आहात ना देवा, तुम्हीच बाळूमामा माझे आहात, तुम्हीच मोतीराम महाराज, मारुतराम महाराज, नथुराम बाबा, तुम्हीच माझे आहेत, किसन बाबा, तुम्हीच माझे आहात ना. असं अंतःकरणातून मन बोला, तुमच्याकरता प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी असं कधीतरी आपलं अंतःकरण पाजरलं पाहिजे, कधी कधी देवाकरता डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या पाहिजे. बाकीच्याला आपण सगळं म्हणतोच ना, काय केलं ते ना आतापर्यंत आपल्याकरता स्वार्थासाठीच प्रेम केलं बाकीच्यानं. एकदा तरी ओरिजिनल देवावर संतावर प्रेम करून बघा, आपलं जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. मंडळी नासे असं ज्या साधू संतांनी हीच टेप तुकोबारानं प्रपंच करत करत परमार्थ केला आणि शेवटी पांडुरंग जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासिने. असे तुकाराम महाराज पांडुरंग स्वरूप झाले ना, संत बाळूमामा पांडुरंग स्वरूप झाले ना. आपणही थोडा थोडा परमार्थ वाढवा, आपलंही हृदय पांडुरंग स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. हे ग्रंथ कशासाठी? हे काय कादंबरी आहेत का हो? हे ग्रंथ ज्ञानेश्वरी गाथा आहे, साधू संतांनी तेव्हा का लाईट होती का पाटील? तेव्हा काय होतं लिहायला? आपल्यासाठीच लिहून ठेवलंय नो. मोबाईल घ्या, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी, त्याच्यामध्ये गाथा आहे, त्याच्यामध्ये भारुड आहे, त्याच्यामध्ये गवळणी आहेत, आणि आपलं जीवनाचं कल्याण करा. रोज हरिपाठ घ्या, हनुमान चालिसा घ्या. पुन्हा मानवाचा जन्म नाही हो पुत्रा, दुसऱ्या जन्मात कशाची ज्ञानेश्वरी, कशाचा गाथा, कशाची पंढरपूरची वारी. अंतःकरणातून कीर्तन झाल्यावर ज्याच्या गळ्यात माळी नाही त्यानं माळ घाला पोराय हो. तुम्हाला जीवनात काहीच कमी पडणार नाहीत. इथे या ठिकाणी वैरागीमूर्ती छगन बाबा आहेत, निष्काम सेवा भाऊ आहेत, यांच्या हातानं माळ घाला. रोज 4-5 ज्ञानेश्वरीचे पानं वाचा, 5-6 तरी पानं गाथ्याचे वाचा. जीवनात आपल्याला काहीच कमी पडणार नाही. कमी पडत तर पुन्हा मी कीर्तन करणार नाही. हजारो जणांचे अहो करोडपती आम्ही माणसं बघितले, मिसनी लागतात त्यांचे पैसे मोपायला, पण म्हणले महाराज पोरं बोलत नाहीत, सुना चहा देत नाहीत, आणि तुमचा वृद्धाश्रम कुठे मिळाला, तुम्ही घरीच राहा, इकडे काय कामाचे नाही तुम्ही आता. कारण जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत परमार्थ करून घेता येते, नाहीतर आयुष्य गेल्या. मंडळी हेच आयुष्य हो. म्हणून मोटरसायकल जोरात पळू नका, मद्यपान करू नका, व्यसन करू नका. दवाखान्यात गेल्यावर किंमत कळते तुम्हाला. करंजी गाव आहे, करंजी गाव, इथं माळी समाज, हटकर समाज आहे अर्धा, तिथं मॅनेजर माझ्या ओळखीचा आहे. करंजी आपला जिंतूर तालुका. त्या ठिकाणी मॅनेजरची आई परभणीला आली, म्हणजे महाराज
माझ्या आईला दवाखान्यात, मी दवाखान्यात त्यांच्या मॅनेजरच्या सोबत गेलो. तिथले चेअरमन आहे, ते चेअरमनची पत्नी आणि मॅनेजरची आई. परभणीहून संभाजीनगर, पुणे आणि मुंबईला 8.5 लाख रुपये त्या माणसानं खर्चले. करंजी गाव, जिंतूर तालुका, लक्षात घ्या, कुराडी करंजी. आणि मग मुंबईला 8.5 खर्चल्यानंतर त्या डॉक्टरने सांगितलं, मॅनेजर तुम्ही आता काय करा, आईला घरी घेऊन जा, 4-5 दिवसात सोबती नाही. त्या मॅनेजर सांगितलं 5 कोटी रुपये माझ्या आईच्या नावचे, सगळे खर्चितो, पण माझी आई जिवंत पाहिजे. त्या डॉक्टरनं सांगितलं, मॅनेजर आखा जिंतूर तालुका जरी विकून मला पैसे दिले, परभंजीला जरी विकला, तर तुमच्या आईची डोक्यापासून खालची नस तुटलेली, जळून गेलेली, आख्या जगात कुठंच भेटत नाही. महाराष्ट्र जरी विकला तर ती नस कुठं भेटत नाही. आखा महाराष्ट्र विकला तर एक माणसाची नस भेटत नाही, तर अख्ख्या शरीराची किती किंमत असेल आपली. म्हणजे एखादं व्यसन मोटरसायकलून पडेल, त्यानं लयच फास्ट पडेल, तसं करू नका, त्याला पुढंच जाऊ द्या, तुम्ही मागं राहा, सुरक्षित राहा. हीच आपल्याला अपेक्षा या सप्त्यातून आहे. हे 5 दिवसाचा सप्ताह कशासाठी आहे? याच्यासाठीच आहे. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन, मन की तरंग मार लो, बस हो गया भजन. म्हणून व्यसन टाकून देणं, गळ्यात माळ घालणं, याचंच नाव आहे सप्ताह आणि याचंच नाव आहे भजन. विठोबा हातवरी करा बरं सर्व. हो माझ्या खंडोबारायाचा सोहळा गाजतो, माझ्या खंडोबारायाचा सोहळा गाजत, हा या शंकरवाडीत सोहळा गाजत, माग सरका हातवरी देवाचा काय महिमा सांगावा, महिमा सांगावा. भक्त जन येती त्यांच्या दर्शनाला, त्यांच्या दर्शनाला. जे जोरी गावात हातवरी टाळी वारी मल्हारीची बारी, मल्हारीची बारी, मल्हारीची बारी, मल्हारीची टाळी. सोहम वाग्या प्रेम नगरा वारी, सावध होणे भजने लागा देव करा कैवारी, देव करा कैवारी.
शाबास. असा हा चंपाषष्ठीचा कार्यक्रम भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेगन पावलो हे संग सुखयाचे. या ठिकाणी आपण वेळ झालेला आहे. एकच चरण पाहिलेलं आहे आपण, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. आता पुढं तर खूप 2 तास लागते, पण थोडक्या वेळामध्ये आपण 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये आपण चिंतन केलेलं आहे. आणि सर्व तुम्ही काय पंढरपूर, आळंदी, देहू, जेजुरी शांत माणसं आनंदानं उत्सवानं करत आहात. आपल्या जीवनामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. जिथं नामस्मरण असं, जिथं सप्ताह, अन्नदान, ज्यांनी अन्नदान केलं त्यांना सुद्धा धन्यवाद. अन्नात दानम परम दानम विद्यादानम महत्परम अनेक क्षणिका तृप्ती यावं जीवम तु विद्या. असं अन्नदान, हे फार अन्नदानाचं महत्त्व आज सकाळी सांगितलं मी. असं जे अन्नदान करतात त्यांना सुद्धा धन्यवाद. जे आमच्या पंकज भैयानं या ठिकाणी माझी सेवा घेतली गावकऱ्यांना त्यांना धन्यवाद. सावंत मी सगळे खूप आता तरुण बांधव आहेत. खूप बोलण्यासारखं आहे. या शूरवीरांनी आपल्या देशासाठी आज महाराष्ट्राची आपण परिस्थिती पाहलोत मंडळी. खूप बघा, मला सांगा भाऊ, जर हे कीर्तन नसते, भागवत नसते, शिवपुराण नसते आणि ज्ञानोबा तुकोबा जर महाराष्ट्रात जन्माला आले नसते तर या देशाची काय अवस्था झाली असते. एवढं त्यांनी रक्ताचं पाणी केलं, महाराज रात्राचा दिवस केला, हाडाचे काढं केले. आणि हा महाराष्ट्र सुसंस्कृत व्हावा, हे महाराष्ट्रात लोक ज्ञानी व्हावे. तुम्हाला सांगू का, शिक्षणामध्ये आणि संस्कारामध्ये काय बदल आहे. तुम्ही जर शाळा शिका, मुलांना शाळा शिकवा, त्यांना इंजिनियर करा, डॉक्टर करा, पोलीस करा, सगळं करा, वकील करा, पण शिक्षणाबरोबर ज्ञानोबा तुकोबांचे संस्कार द्या. कारण शिक्षण ही काळाची गरज आहे. ॲप टू डेट कसं राहायचं, पैसे कसे कमवायचे हे शिक्षणामुळे कळते. शिक्षण ही काळाची गरज आहे आणि वारकरी संस्कार ही जीवनाची गरज आहे. हो, काळाबरोबर कसं राहायचं हे तुम्हाला शिक्षण शिकवून, पण कशाही परिस्थितीत सुखी कसं राहायचं हे वारकरी संप्रदायाचे आपल्याला काय शिकवतील, संस्कार शिकवतील. महाराज आता वारकरी संप्रदाय काय लहान राहिला नाही. आता दुबईला कीर्तन, आता लंडनला कीर्तन आहेत, आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान हे सगळीकडं सनातन धर्म गेलेला आहे. आणि सगळ्यांची इच्छा आहे की आमच्या गावात, आमच्या देशात वारकरी कीर्तन व्हावे. आम्हाला पक्वाद ऐकायचे, त्यांना तबला ऐकायचा, कीर्तन ऐकायचे आणि विठ्ठल विठ्ठल भजन ऐकायचे. तुम्हाला आता आम्ही लहान लहान वाड्यामध्ये दिसायलोत, पण आता 2 वर्षांना आम्ही इथं दिसणार नाहीत. मग ऑस्ट्रेलियाला काल्याचे कीर्तन, संध्याकाळी पाकिस्तानला, दुपारचं पुन्हा बघू, पुन्हा इमान कुठे जाता येईल. हे आता तिथपर्यंत हा वारकरी संप्रदाय गेलेला आहे. आणि सगळ्या अहो काय ज्ञानोबारायांचे शब्द, आता विश्वात्मके, अरे विश्वापर्यंत माझा वारकरी संप्रदाय नेन आणि 2030 पर्यंत ज्ञानोबारायण तुकोबारायांचे अभंग अख्ख्या जगापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाहीत. सगळ्या जगांना वाटायला की आता रामचरित्र मानस, भागवत कथा, शिवपुराण, आता विठ्ठल विठ्ठल भजन आमच्या सुद्धा देशात व्हावं. आणि आमचे लेकरं सुसंस्कार. महाराज आता ज्या घटना घडल्यात, आम्हाला मुली आहेत, आम्हाला बहिणी आहेत, आम्हाला आई आहे, आम्हाला चुलत्या सगळेच आहेत ना आपल्याला. आता काय दुर्दैवी घटना महाराज, अशा कुठं घटना मालेगावसारख्या घडत असतात का. लहान लेकराव सुद्धा हे ही शब्दसुद्धा इथं मला गादीवर उच्चारा वाटणत पाटील. असे लहान लहान मुलीवर आपण आता काय बोलायसारखं राहिलं का हो महाराज. काय वेदना झाल्या असतील, काय त्या घरच्या कुटुंबाला सारा महाराष्ट्र रळला. हो, म्हणून ह्या तुकोबारा ज्ञानोबारा जर नसते तर काय झालं असतं आपल्या महाराष्ट्र, काय झालं असतं देशाचं हो. एवढे साधू संतांना सगळे संस्कार दाखवले. पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, वेदाचा मार्ग कोणता आहे, निषिद्ध कर्म कोणतं आहे, विहित कर्म कोणतं आहे, हे सगळं साधू संतांना सांगून सुद्धा काय आसुरी वृत्ती, काय राक्षसी वृत्ती एका घटनेमुळे सगळा महाराष्ट्र हलून जातो ना देवा. मंडळी अशी आसुरीवरती संपवायला पाहिजे. अरे ज्यांनी त्या मुलीवर अत्याचार, ज्यांनी मारून टाकलं, त्यांना कुठं जेलन इतकं गरजच नाही. त्याच गावात आणून चावडीमध्ये 4 हात पाय तोडून त्याला रात्रीच्या वेळी फाशी द्यायला पाहिजे. लोक आहे देखता पुन्हा दुर्घटना होणार नाही जगामध्ये. हो, म्हणून आपलं म्हणून बघितलं पाहिजे. ते आपलेच आहेत, आपलीच बहीण आहे, आपलीच मुलगी आहे, आपलीच लेक आहे ती. म्हणून मंडळी अशी आसुरी वृत्ती जर तुम्हाला कुठं बघायला भेटत असेल, आतताई येतो, आतताई वक्ते बाबा सांगायचे, निवृत्ती बाबा वक्ते, असा जो आतताई आहे ना त्याला मारल्याच्या नंतर पाप लागत नाही. त्याला पिसाळलं कुत्रं मारल्यावर पाप नाही पुण्य नाही. जसे आसुरी वृत्तीचे माणसं आहे त्याला जाग्यावर समाप्त करा, तुम्हाला पाप नाही पुण्य लागणार नाही, तुम्हाला उलट पुरस्कार भेटन की अशा माणसाला तुम्ही संपवलं. पण अशी आसुरी वृत्ती, राक्षसी वृत्ती संपुष्टात आणायला पाहिजे. आणि असं पुन्हा दुर्घटना महाराष्ट्रात घडी नाही पाहिजे. काय वाटलं असं मुक्ताबाईला, जनाबाईला, रंगाबाईला की ज्यांनी हे संस्कृत मराठी सगळं आपलं महाराष्ट्र सुधारलेलं आहे आणि त्या याच्यामध्ये आपल्या अशा घटना घडतात. देवा पंढरीनाथा पुन्हा तुम्हाला विनंती आहे की अशी दुर्बुद्धी कोणाला देऊ नका आणि माझा महाराष्ट्र, माझा भारत देश सुरक्षित ठेवा, हे विश्व सुरक्षित ठेवा.
आणि सगळ्यांना सुख प्राधान्य करा. हीच आपली संस्कृती, हे आपल्या गाथा ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, हनुमान चालिसा हेच आपल्यापर्यंत देणारे संस्कार आहेत. असे संस्कार वारकरी संप्रदाय सनातन धर्माचे. आणि सनातन धर्माविषयी आपण आता हे मंडळी तुम्ही सगळेजण आहात, मला बोलू द्या. आता मी बोलणारच आहे. हे तुमचा मी मुलगाच आहे. हे सगळं गुरु महाराजांचा निरोप आहे. माझ्या गुरुवरे चंद्रशेखर महाराज, गुरुवरे चैतन्य महाराज, वक्ते बाबांचे शिष्य हे सगळ्यांत आता हे आहे. महाराज छगन बाबा आहेत या ठिकाणी उपस्थित, भाऊ आहेत. आपण जे आडनाव बघालो, जे आपण हे चाललंय आपलं आता थोडं थोडं तर सगळं कमी झालेलं आहे. पण तरी पण ऐका, ज्यांनी धोतर घातले, ज्यांच्या गळ्यात माळ आहे, जो हरिपाठ घेतो, जो पंढरपूरची वारी करतो, त्या माणसानं कोणाचं आडनाव विचारायचं नाही. हा महाराज कोणत्या गावचा विचारायचं नाही. त्याचं ज्ञान घ्यायचं, त्याचे अभंग घ्यायचे, त्याचं तत्वज्ञान ज्ञानोबा आहे तुकोबारायांचं घ्यायचं. असं होईन. माझे आईसाहेब, माझ्या मित्रांनो, माझा मोठा भाऊ, लहाना भाऊ, आपल्यातले आपल्या जर आपण दुजा भाव करत राहिलो, आपल्यातले आपल्यात भांडण करत राहिलो, तर सगळे हिंदू एकूण एकामध्ये हातामध्ये तलवारी घेतेन आणि एकूण एकाला मारून टाकतेन. ज्यांना संपवायचे तो मुस्लिम बांधवच ह्या देशावर राज्य करते का काय, अशी भानगड निर्माण झालेली आहे. अरे जे आपले ओरिजिनल शत्रू आहेत ते गेले बाजूला, आणि आपल्यातले आपल्या तुम्ही आडनाव विचारतात, आपल्यातल्या कोणत्या गावचा, असं कधी आपल्या मुखातून काय राऊत बाबांचा संदेश आहे की एकाही माळकऱ्यानं, एकाही वारकऱ्यानं, एकाही महाराजानं कोणत्याच महाराजांचं आडनाव विचारायचं नाही आणि त्याच्या मामाचं गाव विचारायचं नाही. त्याला एवढंच विचारायचं, तुम्हाला ज्ञानेश्वरी किती काठ आहे, तुम्हाला गाथेतले अभंग किती येतात, तुम्हाला काकडा भजन येते का, तुम्ही पंढरपूरची वारी करतात का, हे विचारा तुम्ही त्याला मंडळी. नाहीतर काय हे आपल्यातले आपल्यात हे किती रामराम श्याम एकूण एकाला काय साधे साधे काम, त्याचे शेतातलं काम, आपल्या शेतातलं काम, तू येतं येठं नाही का, आमची तर शेत आहे का, तू बैल माझ्याकडं, हे लहान लहान काम, हे प्रेम, एकूण एकाला भाजी देणारे माणसं, भाकरी देणारे माणसं, अरे एकूण एकाला लग्नाला शर्ट घेऊन घेणारे माणसं, प्रेमातले एका मोटरसायकलवर आपण हिंडणारे माणसं, आपण एकच आहोत. अरे कोणी जरी तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहात, या व्यासपीठावर सांगतो, छातीवर हात ठेवा आणि गर्व से कहो हम हिंदू है. आणि हम हिंदुस्थानामध्ये राहणारे सगळे आपण हिंदू आहोत. आणि हिंदू म्हणूनच राहा, तर आपण सुख समाधान राहणार आहोत, म्हणून आपण स्ट्रॉंग होणार आहोत. अरे भारत देशात तर हे हिंदू राष्ट्र तर होणारच आहे. आपण सगळे एकत्र आल्यानंतर हा तिरंग्याचा झेंडा अरे पाकिस्तानमध्ये काय साऱ्या विश्वामध्ये फडकल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आपल्या हिंदू धर्माची आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्या बंधूभाऊ, असं निष्कर्ष काढलाय शास्त्रज्ञानानं की सगळे तरुण जे मुलं आहेत, जे 22 ते 30 वर्षाचे जे तरुण मुलं आहेत, अख्ख्या विश्वामध्ये फक्त भारत देशात जास्त तरुणांची संख्या आहे. बघा तुम्ही, सगळे आपल्याला का घाबरतात, तरुणांची संख्या आपल्या भारत देशामध्ये जास्त आहे, म्हणून आपला देश हा प्रगतिशील देश आहे. म्हणून आपला देश व्यसनमुक्त व्हावा, सगळ्यांना आपण एकत्र यावं. काही चुकत असन आमचं महाराज असे कोणाचं चुकत असन तर त्याला चूक खोलीमध्ये सांगा, चूक सुधरा. आणि आपण सगळेजण सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा, तुम्ही आम्ही मिळून एकत्र येऊन आपल्या गावाची, गल्लीची, तालुक्याची, जिल्ह्याची, राष्ट्राची सुधारणा करूया. आणि हे हिंदुस्थान विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही. या विश्वाला भारत देशाची गरज पडल्याशिवाय राहणार नाही. असा संदेश या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे.